विस्मरणात जात असलेली पारंपरिक अशी ही सांदनची रेसिपी आहे। तांदळापासून अशी ही मऊ लुसलुशीत आणि तोंडाला चव आणणारी अशी ही तांदळाची सान्न अशी ही पारंपरिक रेसिपी आहे। माझ्या सासूबाई ही तांदळाची सान्न बनवत आहेत। या यूट्यूबच्या माध्यमातून अशा पारंपरिक रेसिपी आपल्याला शिकता येतात आणि विस्मरणात जात असलेल्या या रेसिपींचे जतनसुद्धा होते। प्रिया रेसिपीज मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। या ग्लासच्या मापानुसार 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत। आपण भाकरीसाठी जे मोठे तांदूळ वापरतो ते तांदूळ या ठिकाणी घेतलेले आहेत। तांदळाचे पारंपरिक सण बनवण्यासाठी अशा मोठ्या तांदळांचाच वापर करायचा, म्हणजे आपले कोणतेही पारंपरिक असे हे तांदळाचे सण छान होतात। 2 वेळा स्वच्छ असे पाण्याने तांदूळ निथळून धुवून घ्यायचे, म्हणजे यातलं एक्स्ट्राचं जे स्टार्च असतं ते निघून जातं। तांदळातलं पाणी गाळून घ्यायचं आणि एक खाली भांडं घेऊन त्याच्यावरती चाळणी ठेवायची आणि हे 4 ते 5 तासासाठी अशा पद्धतीने तांदूळ असेच सुखायला ठेवायचे। 4 ते 5 तास असंच ठेवायचं आणि मध्ये 1-2 वेळा याच्यामध्ये हात फिरवून तांदूळ सुकून घ्यायचे, म्हणजे तांदूळ व्यवस्थित सुकतात। तांदूळ व्यवस्थित सुकले की मिक्सरला सुद्धा एकसारखं असं पीठ, अर्धी वाटी पोहे, 1 चमचाभर मेथी दाणे आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। हे सर्व एकत्र करून याच्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवायचं। तांदूळ जेव्हा सुकत ठेवतो तेव्हाच हे सर्व सुद्धा भिजत ठेवायचं। 4-5 तासानंतर छान असे तांदूळ सुकलेले आहेत। चाळणीमध्येच अशा पद्धतीने तांदूळ सुकवून घ्यायचे। तांदूळ व्यवस्थित सुकले तरच मिक्सरला एकसारखं असं रवाळ पीठ येतं। जी आजी सान्न बनवते तर मी तिला सान्न बनवायला मदत करत आहे। आता या मिक्सरच्या भांड्यात हे भिजवलेले तांदूळ घालायचे। आमच्या वेळी दिवाळीला सान्न बनवतात। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घेऊन 1 मिनिटभर फिरवून घ्यायचं। रवाळ असं पीठ काढून घ्यायचं। तांदूळ व्यवस्थित सुकले तरच असं एकसारखं रवाळ पीठ येतं। तुम्ही पाहू शकता सर्व पीठ एकसारखं असं झालेलं आहे। तांदूळ सुकत ठेवताना नेहमी लक्षात ठेवायचं, भांडं घ्यायचं आणि त्याच्यावरती चाळणी ठेवायची आणि त्याच्यात धुतलेले तांदूळ घालायचे आणि 4-5 तासासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे असं एकसारखं रवाळ पीठ होतं। अशा पद्धतीने सर्व तांदूळ मिक्सरला लावून घ्यायचे। सर्व तांदूळ मिक्सरला लावून घेतल्यानंतर हाताने 1 मिनिट चोळून घ्यायचं। अर्धी वाटी सुखे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मिक्सरला वाटून घ्यायचे आणि याचं रवाळ असं पीठ काढून घ्यायचं। बघा रव्यासारखं पीठ आलेलं आहे। आता आपण याची खळ बनवणार आहोत। यासाठी गॅसवरती एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सुक्या तांदळाचं जे रवाळ पीठ बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आणि याच्यात 1 चमचाभर मीठ घालायचं आणि हे 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। पीठ शिजत आलं की दाटसर अशी याची खळ तयार होते। तांदूळ उन्हात सुकवायचे नाही, उन्हात सुकवलं तर ते भिजणार नाहीत। आता आपली ही खळ तयार झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। आपण जी मूगडाळ, मेथी दाणे आणि पोहे भिजत घातले होते ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आणि अशा पद्धतीची मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची। मिक्सरला वाटलेलं पोहे, मेथी दाणे आणि उडीद डाळ यांचं जे मिश्रण आहे ते या वाटलेल्या तांदळाच्या रवाळ पिठामध्ये घालायचं आणि पळीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। जर प्रिया रेसिपीज मराठीला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच पारंपरिक असे रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील।
दोन्ही हाताने चोळून घ्यायचं 2-3 मिनटं आणि हे अशा पद्धतीने प्रेस करून एक 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं. आता आपली खळ ही थोडी थंड झालेली आहे. आता याच्यामध्ये ही खळ घालायची आणि थोडी थोडी घालत मिक्स करून घ्यायची. ही खळ करून घेतल्यामुळे सान्नी सुद्धा मऊ लुसलुशीत अशी होतात. थोडी थोडी याच्यामध्ये ही तांदळाची खळ मिक्स करायची आणि व्यवस्थित झारीने मिक्स करून घ्यायचं. खळ थोडीशी कमी वाटली तर याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि कोमट पाणी घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपण इडलीसाठी जसं बॅटर बनवतो त्या पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं. तांदूळ व्यवस्थित सुकले नाहीत तर मिक्सरला लावल्यानंतर मध्ये मध्ये मोठे मोठे तांदळाचे कण राहतात, त्यामुळे सान्नीसुद्धा शिजल्यानंतर व्यवस्थित होत नाहीत. 4 ते 5 चमचे गूळ घेतलेला आहे आणि गूळ याच्यामध्ये मिक्स करायचा. गुळामुळे खूपच मस्त अशी टेस्ट येते. आपण खळ बनविते वेळीच मिठाचा वापर केलेला होता, त्याच्यामुळे आता थोडंसं जर वाटलं तर चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालू शकता. अर्धा चमचा या ठिकाणी बेकिंग सोडा घातलेला आहे. बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा असंही आपण म्हणतो. 2-3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आणि अशा पद्धतीचं आपण इडलीसाठी जसं बॅटर बनवितो त्या पद्धतीचं हे बॅटर बनवून घ्यायचं आणि 7 ते 8 तासासाठी हे पीठ असं ठेवायचं. सकाळच्या नाश्त्यासाठी जर ही सान्नं बनवायची असेल तर रात्रीच हे पीठ अशा पद्धतीने बनवून ठेवायचं. बाहेर अंधार झालेला आहे आणि विजा कडकडत आहे. आता सकाळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं हे सान्नाचं पीठ फुगून आलेलं आहे. अशा पद्धतीने हे सान्नाचं पीठ फुगून आलं की सान्नीसुद्धा मऊ लुसलुशीत अशी होतात. बघू शकता तुम्ही कसं छान असं हे पीठ फुगलेलं आहे. आमच्या गावाकडे दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरोघरी ही सांदांची रेसिपी केली जाते. अगदी बिना तेलाची आणि पौष्टिक अशी ही तांदळाची सान्नं अशी ही रेसिपी आहे. सान्नं बनवण्यासाठी परफेक्ट असं हे पीठ आहे. जर पीठ दाट असेल तर थोडंसं कोमट पाणी घालून तुम्ही पातळ बनवू शकता. अशा पद्धतीचं हे पीठ बनवून घ्यायचं. आता ही पिठाची कन्सिस्टन्सी अगदी योग्य अशी झालेली आहे. आता आपण याची सान्नं बनवायला घेऊयात. आता माझ्या सासूबाई ही तांदळाची सान्नं बनवत आहेत. एक ताट घेतलेलं आहे आणि ताटाला ह्या तेल लावत आहेत. ही सान्नं किंवा आपण जे म्हणतो सांदण उकडण्यासाठी सांदूला पण असतो. जर सांदूला नसेल तर असं एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि ते पाणी उकळून घ्यायचं. ताटामध्ये जेवढं आपणाला जाड किंवा पातळ हवं असेल त्या प्रमाणात त्याच्यामध्ये हे पिठाचं बॅटर घालायचं. या ठिकाणी 2 पळी हे पिठाचं मिश्रण घातलेलं आहे. जर तुम्हाला जाड सान्नं हवी असतील तर तुम्ही आणखी थोडं पीठ घेऊ शकता. पाण्याला उकळी फुटली की हे त्याच्यामध्ये बसेल एवढ्या मापाचं ताट घालायचं. भांड्यामध्ये बसेल इतपत मापाचं ताट घ्यायचं आणि याच्यावरती दुसरं एक झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती ओझं ठेवायचं आणि 8 ते 9 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती ही सान्नं शिजवून घ्यायची. 8 ते 9 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आणि तुम्ही हात लावून पाहू शकता सान्नं शिजलेली आहेत की नाही. प्लेट काढायची आणि पाण्यामध्ये ठेवायची. 8 ते 9 मिनिटानंतर हात लावून बघायचा. जर हाताला चिकटली नाही तर आपली सान्नं शिजलेली आहेत असं समजायचं. पण सांदण थंड होईस्तोपर्यंत दुसरं सांदण शिजायला ठेवूयात. त्यासाठी प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे तांदळाचं सान्नाचं मिश्रण घालायचं. परत भांड्यामध्ये घालायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ओझं ठेवायचं म्हणजे याची वाफ बाहेर जाणार नाही. आता आपलं हे शिजलेलं सांदण सुद्धा थंड झालेलं आहे. आता आपण ते काढून घेऊयात. यासाठी सुरीने एका बाजूला सुरी लावून घ्यायची आणि अशा
अशा पद्धतीने काढून घ्यायचे। मस्त असं आपलं हे सांदण तयार झालेलं आहे। ताटाला सुद्धा चिकटलेलं नाही, तुम्ही पाहू शकता। मस्त लुसलुशीत असं आपलं हे तांदळाचं सारण झालेलं आहे। जर तुम्हाला याच्यापेक्षा जाड सारण हवी असतील तर तुम्ही जास्त पीठ घालू शकता। दोन्ही बाजूनी तुम्ही पाहू शकता कसं मस्त असं शिजलेलं आहे। अगदी लुसलुशीत आणि मऊ अशी ही सारणं झाली। अशा पद्धतीने सर्व ही सारणं बनवून घ्यायची आहेत। खूपच टेस्टी अशी ही सारणाची पारंपरिक अशी ही रेसिपी आहे। व्हेज नॉन व्हेज अशा कोणत्याही करीबरोबर तुम्ही ही सारणं खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुद्धा ही सारणं खूपच टेस्टी लागतात। आमच्याकडे ही सारणं रक्ती मटण बरोबर खातात। खूपच टेस्टी अशी ही नॉनव्हेज बरोबर सुद्धा सारणं लागतात। विस्मरणात जात असलेली ही पारंपरिक अशी रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा। प्रिया रेसिपीज मराठीला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच पारंपरिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। अशा छान छान रेसिपींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। सारणं बनवायची असेल तर आदल्या दिवशीच तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीमध्ये 5 ते 6 तास सुकत ठेवायचे। 5 ते 6 तास चांगले सुकवून घ्यायचे। मध्ये मध्ये 1-2 वेळा हात घालून हलवून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित असे सुकतील। आणि मिक्सरला रवाळ असं त्याचं पीठ बनवून घ्यायचं। तांदूळ व्यवस्थित सुकले की एकसारखं असं रवाळ पीठ येतं। आणि रात्रीचे मिश्रण मिक्सरला लावून याच्यामध्ये खळ घालून आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं। आणि सकाळीही तुम्ही सारणं बनवू शकता। मऊ लुसलुशीत अशी ही सारणं झालेली आहेत। दोन्ही बाजूनी छान